अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 11. कृपामूर्ती भगवान श्री नरसिंह सरस्वती अवतार कथा. या अध्यायाचे पठन अथवा श्रवण केल्याने वाच दोष नाहीसे होतात आणि वेड नाहीसे होते. अध्यायाला सुरुवात करूयात. श्रीगुरूंचा पुढील अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा, असे नामधारक म्हणला असताना सिद्धयोगी त्याला म्हणाले. श्रीपाद अवतारामध्ये मतिमंद ब्राह्मण गुरुकृपेने विद्वान झाला. ही कथा मी तुला पूर्वी सांगितली. आपण सर्वांनी त्या 8व्या अध्यायामध्ये ऐकली. श्रीपादांनी त्या मुलाच्या आईला शनिप्रदोषाच्या दिवशी शिवपूजन करायला सांगितले. त्यानुसार तिने ते व्रत आयुष्यभर केले. काही दिवसांनी तिला मृत्यू आला. त्यानंतर ती कारंजा गावामध्ये, लाड कारंजा या गावामध्ये वाजसनीय शाखेच्या एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्माला आली. तिच्या आईवडिलांनी तिचे चांगल्या प्रकारे पालन पोषण केले. तिचे नाव अंबा भवानी असे ठेवण्यात आले. ती उपवर झाली असता त्या गावातील शिवभक्त माधव नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. अंबा आणि माधव दोघेही भगवान शंकरांची मोठी भक्ती करीत असत. ते दोघेही नित्य नियमाने प्रदोष समयी शिवपूजन करीत असत. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष प्रकारे यथासांग शिवपूजन करीत. आपल्याला श्री दत्तात्रयांसारखाच पुत्र व्हावा अशी त्यांची खूप इच्छा होती. काही दिवसांनी अंबाभवानीला पुत्र झाला. सर्वांना अतिशय आनंद झाला. अत्यंत तेजस्वी तो होता. तो जन्माला येताच ओंकाराचा उच्चार करू लागला. ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले. विद्वान ज्योतिषांनी त्याचे जातक कर्म वर्तविले. ज्योतिषी म्हणाले, हा अवतारी पुरुष होईल, सर्वांचा गुरु होईल. याच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल. हा लोकांच्या इच्छा पुरविणारा चिंतामणी होईल. अष्टसिद्धी नवनिधींचा हा स्वामी त्रैलोक्यामध्ये वंदनीय पूजनीय होईल. याच्या केवळ दर्शनाने महापातकी लोक पावन होतील. याचे केवळ स्मरण केले असताना दुःख आणि दारिद्र्य नाहीसे होतील. हा इच्छा पूर्ण करील. मात्र हा विवाह करणार नाही. हा संन्यासी होईल. तुम्ही दोघे मोठे भाग्यवान आहात, म्हणूनच तुम्हाला हा पुत्र लाभला. याचा नीट सांभाळ करा, मात्र याच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका. ब्राह्मण ज्योतिषाने त्या मुलाला मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला. ज्योतिषाने वर्तवलेले हे ऐकून अंबा आणि माधव यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्योतिषाला सन्मानपूर्वक वस्त्र अलंकार दिले. माधव ब्राह्मणाचा नवजात पुत्र ओंकार जपतो ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि गावातील असंख्य स्त्री पुरुष माधवाच्या घरी गर्दी करू लागले. आपल्या या मुलाला आल्या गेलेल्यांची दृष्ट लागू नये म्हणून अंबा त्या पुत्राची खूप काळजी घेत होती. दृष्ट काढीत होती. त्याच्या गळ्यामध्ये गंडादोरा बांधत होती. अहो, केवळ लोकोद्धारासाठी ज्या परमात्म्याने अवतार धारण केला त्याला दृष्ट कशी लागणार बरे? पण शेवटी आईच ती, त्याला काळजी वाटणारच. मुलगा 10 दिवसांचा झाल्यावर त्याचे मोठ्या थाटामध्ये बारसे करण्यात आले. शालग्रामदेव असे त्याचे जन्मनाव आणि नरहरी असे त्याचे पाळण्यातले नाव ठेवण्यात आले. नरहरी दिसा माझी वाढू लागला, पण तो ओंकाराशिवाय काहीच बोलत नसे. आईवडिलांनी त्याला बोलायला शिकविण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आपला हा सोन्यासारखा मुलगा मुका आहे की काय अशी त्यांना भीती वाटू लागली. नरहरी 7 वर्षाचा झाला. 8व्या वर्षी त्याची मुंज करायला हवी, पण मुक्या मुलाची मुंज कशी करायची? याला गायत्री मंत्र कसा शिकवायचा? भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला, पण तो मुका दिला. या विचाराने ती दुःखी झालेली अंबा भवानी रडू लागले. नरहरीने आपल्या आईचे दुःख ओळखले. मग त्याने एक लीला केली. त्याने घरातील एक लोखंडी पहार हाती घेतली आणि त्याच क्षणी ती पहार सोन्याची झाली. मग नरहरीने लोखंडी वस्तूंना हात लावला. त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या. तो चमत्कार पाहून नरहरीच्या आईवडिलांना मोठे आश्चर्य वाटले. ते त्याला जवळ घेऊन म्हणाले, बाळा, महात्मा आहेस रे तू. तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस, पण तू बोलत का नाहीस? तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची फार इच्छा आहे रे.
तू आमची इच्छा पूर्ण कर ना. नरहरी हसला. त्याने शेंडी, जानवे, मेखला यांच्या खुणा करून तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोलेन असे खुणेने समजावले. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नरहरीची मुंज करण्याचे ठरवले. मग एका शुभ मुहूर्ताला नरहरीची मुंज केली. माधवाने त्यानिमित्ताने खूप दानधर्म केला. भोजन, दक्षिणा, मानपान यासाठी भरपूर खर्च केला. ते पाहून काही टवाळखोर लोक म्हणाले, अहो, माधवाने इतका खर्च कशासाठी केला बरे? मुलाची मोठ्या थाटामध्ये मुंज केली, पण तो गायत्री मंत्र कसा शिकणार? अहो, या मुक्याला संध्या कोण शिकवणार? आणि नंतर हा वेदाभ्यास तरी कसा करणार बरे? दुसरे काही टवाळखोर म्हणाले, अहो, काही का असाना, या निमित्ताने आपल्याला भोजन तर मिळाले ना, दक्षिणा मिळाली. हा मुलगा शिको की नाही शिको, मग काय? नरहरीची मुंज यथासांग पार पडली. माधवाने नरहरीला गायत्री मंत्राचा उपदेश केला आणि काय आश्चर्य, नरहरीने गायत्री मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. गायत्री म्हणताच दीक्षाविधी पूर्ण झाल्यावर नरहरीची माता भिक्षा घेऊन आली. मातेने पहिली भिक्षा घालताच नरहरी खणखणीत स्वरामध्ये ऋग्वेद म्हणू लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागला. 7 वर्षाचा मुलगा सगळे वेद अस्खलित म्हणतो हे ऐकून सगळे लोक आश्चर्याने थक्क झाले. ते म्हणू लागले, अहो, हा मुलगा म्हणजे प्रत्यक्ष श्रीगुरु दत्तात्रयांचाच अवतार दिसतो. परमेश्वराचा अवतारच आहे हा. सगळे लोक नरहरीचा जय जयकार करू लागले. त्याच्या चरणांना वंदन करू लागले. हा मुलगा मनुष्य रूपातील परमेश्वराचा अवतार आहे याची सर्वांना खात्री पटली. आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधव आणि अंबा यांच्या आनंदाला तर पारावारच राहिला नाही. मग नरहरी आपल्या आईवडिलांच्या पाया पडून म्हणाला, आई, मी आता तीर्थयात्रेला जातो. मी संन्यास घेणार आहे. मला परवानगी द्या. मग तो आईला म्हणाला, माते, तुम्हाला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस. मी आता घरोघरी भिक्षा मागून तीर्थयात्रा करेन. नरहरीचे हे शब्द ऐकून अंबा रडू लागली आणि ती म्हणाली, माझी शिवपूजा फळाला आली म्हणून तर तुझ्यासारखा पुत्र आम्हाला मिळाला. तू आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला खूप आशा होती रे. आता जर तू गेलास तर आम्हाला आधार कोण देणार? असे दुःखाने बोलत असताना ती बेशुद्ध पडली. नरहरीने तिला सावध केले. तो तिला समजावीत म्हणाला, माते, मला जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठीच मला गृहत्याग करायचा आहे. पण तुम्ही शोक करू नका. तुम्हाला 4 पुत्र होतील. ते तुमची उत्तम सेवा करतील. माझे बोलणे खोटे ठरणार नाही. असे बोलून त्याने वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्याच क्षणी तुला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. तिला हेही कळाले की आपला नरहरी म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ. नरहरी तिला म्हणाला, माते, मी तुला हे गतजन्मीचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे. हे गुप्त ठेव. मी संन्यासी आहे. संसारापासून अलिप्त आहे. आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे. मला निरोप दे. नरहरीने इतके सांगितले तरी सुद्धा अंबा त्याला म्हणाली, नरहरी, आता तू गेलास की मला कधीही दिसणार नाहीस रे. तुझ्याशिवाय मी जिवंत कशी राहू? इतक्या लहानपणी संन्यास घेण्याची काय रे आवश्यकता? धर्मशास्त्रानुसार मनुष्याने 4 आश्रम करावे. ब्रह्मचर्यामध्ये वेदपठन करावे. मग गृहस्थ आश्रम स्वीकारावा. सर्व इंद्रिय तृप्त करावीत. यज्ञादी कर्म करावीत आणि मग तपाचरणाला जाऊन शेवटी संन्यास घ्यावा. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नरहरीने मातेला जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे. ते ऐक. आणि श्रोतेहो, याचबरोबर श्री गुरुचरित्रातील 11वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. सिद्धयोगी नामधारकाला जे तत्वज्ञान सांगणार आहेत ते तत्वज्ञान आपण ऐकणार आहात पुढील 12व्या अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.